तर कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ कायम असल्याचं दिसतंय। पंचगंगेचं पाणी सध्या ही पातळी 44 फूट 4 इंचांवर आहे। राधानगरी धरणाचे 7 पैकी 6 स्वयंचलित दरवाजे उघडले गेले। धरणामधून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या भोगावती नदीमध्ये सुरू आहे आणि धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार अद्यापही सुरूच आहे। भूषण पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, सध्या काय स्थिती आहे? राधानगरीचे 6 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत। नक्कीच सागर, कालच पंचगंगा नदीनं आपली धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे आणि आता पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीपासून जवळपास 1.5 फुटांनी वर वाहत आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 44 फूट 4 इंचांवर जाऊन पोहोचलेली आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर राधानगरी धरणाचे देखील 6 स्वयंचलित दरवाजे उघडलेले आहेत, ज्यातून 10,000 क्युसेकचा विसर्ग भोगावती नदीमध्ये आणि पर्यायाने पंचगंगा नदीमध्ये होतोय। त्यामुळे या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पावसानं काहीशी उसंत घेतलेली आहे, मात्र जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात अजूनही दमदार पाऊस पडतोय। त्यामुळे या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होणार आहे। जर ही वाढ अशीच राहिली तर पुढच्या काही तासामध्ये शहरातील सकल भागामध्ये देखील पाणी शिरायला सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर नदीकाठातील जी काही गावं आहेत त्या गावामध्ये देखील पाणी शिरायला सुरुवात होईल। आज कोल्हापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला आहे आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा आज आणि उद्यासाठी बंद ठेवण्याचे आदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत। एकूणच या सगळ्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन देखील आता सतर्क झालेला आहे। एनडीआरएफची टीम या आधीच कोल्हापूरमध्ये दाखल झालेली आहे। त्यांच्याकडून पूर्ण नदीकाठच्यातील गावं किंवा जी काही पूरबाधित घरं होतात त्यांची पाहणी आहे ती करण्यात आलेली आहे आणि एकूणच नागरिकांना देखील सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। नदीकाठातील बहुतांश गावातील लोकांनी स्थलांतर देखील केलेलं आहे। मात्र तुर्तास आपण बघतोय शहर आणि परिसरात पावसाचा जोर जरी कमी असला तरी जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात अजूनही पाऊस कोसळतोय। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होणार आहे। त्यामुळे कोल्हापूरला पुन्हा एकदा महापुराचा फटका बसण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे। नक्कीच भूषण, त्यामुळे कोल्हापूरकरांची चिंता अद्यापही कायम आहे असंच म्हणावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती